असा असताना आणि तिघं मुलींपेक्षा भावेश हा ते पाण्यामध्ये खोल गेला होता. आणि त्यावेळेस मी पण एक मोलमजुरी करणारा व्यक्ती आहे. मुलांना एक एक मुलगा होता आणि त्या काळाचा जीव कसा काय आला आणि ते आम्हाला माहित नव्हतं. आता आपल्याशी जे बोलले ते भावेशचे वडील होते. भावेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि या एकुलता एक मुलाला या उमेशने त्या दिवशी वाचवलं. इतरही मुलं त्यांच्या आईवडिलांना असेच एकुलते एक होते. त्यामुळं या उमेशने त्या दिवशी गणपूर गावातील 4 घरातील 4 महत्त्वाचे जीव वाचवले. आणि अगोदर 2 विद्यार्थ्यांना त्याने हात देऊन बाहेर काढलं. 4 कुटुंबातल्या 4 मुलाचे जीव याने वाचवलेले आहे. काही न विचार न करता कपड्यांसह पाण्यात उतरला. माझ्या हात आणत होता पण मी त्याच्या हात सोडला आणि पाय धरून काढलं. मग नंतर तो देव सोडून गेला होता. नाव उमेश रवींद्र पाटील. शाळेच्या नाव विकास माध्यमिक विद्या मंदिर 8वीत आहे आणि गणपूरच्या राहणार आहे मी. तालुका चोपडा जिल्हा जळगाव. मी त्या दिवशी 4 मुलांना वाचवलं. नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत सध्या हा उमेश रवींद्र पाटील उर्फ सोनू हा 14 वर्षाचा मुलगा आहे. हा गणपूर गावामध्ये राहतो. गणपूर जे चोपडा तालुक्यामध्ये आहे आणि चोपडा तालुका हा जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे. आणि या मुलाने त्याच्या गावातील 4 मुलांचे जीव वाचवलेले आहेत नदीमध्ये डुबताना. या मुलाने त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले मुलं जे 10वीमध्ये होते, जे 10वीचा पेपर देऊन आल्यानंतर हे 4 मुलं नदीमध्ये आंघोळ करायला गेले आणि त्या प्रसंगी हे मुलं डुबत होते. यावेळेस या उमेशने या 4ही मुलांचे जीव वाचवले. हा उमेश हा चोपडा तालुक्यातील गणपूर गावाचा रहिवासी आहे. ह्या एवढ्याशा मुलाने एवढं मोठं शौर्य दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा पराक्रम करत असताना त्याला या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती की आपण किती मोठं काम करतोय. आणि 4 कुटुंबातल्या 4 मुलाचे जीव याने वाचवलेले आहे. आणि त्या 4 मुलांपैकी मुलं अशी सुद्धा होती की जी त्यांच्या आई वडिलांना एक मुलं आहेत किंवा ते एकुलते एक आहे. या मुलांचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहे. आणि या गोष्टीची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार ॲडव्होकेट बाळकृष्ण पाटील हे सुद्धा आहेत. सुरुवातीला आपण सकाळ वृत्तपत्राचे जे पत्रकार आहेत ॲडव्होकेट बाळकृष्ण पाटील यांच्याकडून ह्या घटनेचा सर्व सारांश घेऊया आणि त्याच्यानंतर उमेशकडून संपूर्ण घटना काय झाली हे जाणून घेऊया. चला तर आता मी माईक हा पत्रकार साहेबांकडे देतो आणि त्यांना ह्या घटनेचा सारांश काय होता तो त्यांना विचारतो. सांगा बस. गेल्या रविवारी गणपूर गावाच्या उत्तरेला असलेल्या अनेर नदी पात्रात असलेल्या डोहाजवळ की ज्या ठिकाणाहून गणपूर गावाच्या पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्या ठिकाणी गावातील 10वीची परीक्षा देऊन एक विरंगुळा म्हणून 4 विद्यार्थी 4 किशोरवयीन मुलं नदीत पोहण्यासाठी गेले. आणि ते नदीत पोहत असताना पाण्याचा ठाव घेता घेता खोल पाण्यात चालले गेले. त्या ठिकाणी त्यांना पोहता येत नसल्याने त्याच्यातील 2-3 मुलं डुंबायला लागली आणि मग त्यांनी आरडाओरडा केला. त्याच वेळेला गावातील उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील हा पहाडामध्ये लाकडं घेण्यासाठी जात असताना त्याचा मित्र गोविंदाही त्याच्यासोबत होता. परंतु गोविंदाला काही पोहता येत नव्हतं. उमेश चांगल्या प्रकारे नदीत पोहणारा एक विद्यार्थी या गावातला आहे. त्याला ते दृश्य दिसलं. त्यावेळी त्याने काही न विचार न करता कपड्यांसह पाण्यात उतरला आणि अगोदर 2 विद्यार्थ्यांना त्याने हात देऊन बाहेर काढलं. मात्र त्यावेळेला भावेश नावाचा एक विद्यार्थी हा पाण्यात खाली डुंबल्यामुळे त्याने अगोदर हात ओढला. परंतु असं अनुभवी व्यक्ती असं म्हणतात की डुंबणारा हा वाचवणाऱ्यालाही खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आणि तसा प्रयोग त्याच्यावरही झाला. त्यामुळे त्याने त्याचा पाय पकडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु थोडा उशीर झाल्यामुळे भावेश बेशुद्ध झाल्यासारखा झाला होता. त्यामुळे त्याला झोपून त्याने पोट दाबून आणि पाठीवर दाब देऊन त्याच्या पोटातील पाणी काढलं आणि थोड्या वेळाने भावेशही शुद्धीवर आला. एक प्रकारे त्या दिवशी देवदूत म्हणून उमेश त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून धावून आला आणि त्या ठिकाणच्या हजेरीने या 4ही मुलांचे डुंबताना जीव वाचवण्यासाठी एक चांगलं धाडस, एक चांगलं शौर्य उमेशने त्या दिवशी दाखवलं. त्याची सर्वकडे वाहवा झाली आणि उमेशच्या या कार्याचं सर्वीकडे कौतुक होतंय. जैन उद्योग समाजाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन व्हॅलीमध्ये त्याला बोलवून त्याचा सत्कार केला आणि त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या 11वीतल्या त्याच्या मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांच्या या सपोर्टमधून, त्यांच्या या पाठिंब्यामधून या 2 मुलांचं आयुष्य पुढे नेण्यासाठी जैन उद्योग समूहाचाही हातभार लागलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षणाचा खर्च जैन उद्योग समूह करणार आहे. ही एक समाधानाची बाब त्यानिमित्ताने निर्माण झालेली आहे. आणि डुंबणाऱ्या मुलांमध्ये 2-3 विद्यार्थी एकुलते एक असल्यामुळे ते पाण्यात बुडत असताना
एक उमेदच्या धाडसामुळे त्यांचा जीव वाचला आणि त्या कुटुंबावर येणारी हानी त्या दिवशी टळलेली आहे. ही गावाच्या आणि त्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून एक समाधानाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल. आपल्याला भाऊसाहेबांनी आता ह्या घटनेचा सारांश सांगितलेला आहे. त्यांच्या भाषेमध्ये घटना काय घडली, कशी घडली हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उमेशने या चारही मुलांना वाचवलंय, त्या उमेशने यांना कसं वाचवलं आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं, या सगळ्या गोष्टी आता आपण उमेशला विचारणार आहोत. आता उमेशकडून आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. हे उमेश. त्या दिनी का पैठण घ्यायला गेला होता. माझा मित्र गोविंद संजय जाधव जामेता गेला होता. तो नाही का आम्ही पैठण घ्यायला गेले होते. मग तिथून नाही का खाली उतरला. त्याच्या पाणी प्यायला गेला तो मुलगा गोविंदा, पाणी प्यायला गेला होता. मग मी तिथून नाही का ते नदी, ते आमची नदीची ते टाकी बोलतात, तिथं बसला होता. मग तो कार्तिक नावाचा मुलगा मला आराम मारत होता. मग बोलतोय. मग ते मी कुदल्या पहिले नाही का आपला यशला काढलं, यश नावाच्या मुलगाला. मग नंतर कार्तिक नावाच्या मुलगाला काढलं. तो मग लगेच तो भावेश ना थोड्या खाली घुसून गेला होता. मग नंतर त्याला काढलं. तो मला काही दिसत नव्हता, खाली घुसला तो. मग पुरा एकदम खाली घुसून गेला होता. माझ्या खाली घुसला. मी त्याला काढत होता हात धरून. तो माझ्या हात आणत होता, पण मी त्याच्या हात सोडला आणि पाय धरून काढलं. मग नंतर तो बेहोश पडून गेला होता. मग नंतर त्या पोट डावीतलं, पोटमधलं पाणी काढलं. मग नंतर त्याच्या पाठमधून पाणी काढलं. त्यानंतर तो थोडा का टाइम जपून गेला होता. मग नंतर तो बेहोशमध्ये उठला. नंतर मग ते येऊन गेलो. तर लगेच ते एक माणूस होता तिथं, तो शिव्या देत होता त्यांना, का येतात इथं असं तसं. मग तो माणूस शिव्या देत होता. असं मी त्या चौघांना त्या दिवशी पाहून वाचवलं. माझे नाव उमेश रवींद्र पाटील. शाळेचे नाव विकास माध्यमिक विद्या मंदिर 8वी आणि गणपूरच्या राहणार आहे मी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी त्या दिवशी 4 मुलांना वाचवलं. आता आमच्यासोबत आहे भास्कर शिवाजी पाटील. हे भावेश पाटील याचे वडील आहेत, ज्या भावेशला या उमेशने वाचवलं होतं. आणि भावेश हाच त्या दिवशी पाण्यामध्ये खोलपर्यंत डुबलेला होता आणि त्याला वाचवण्यामध्ये उमेशला मोठी कसरत करावी लागली. की ज्यावेळेस उमेशने भावेशला पाण्यातून वर काढलं, त्यावेळेस भावेशची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली होती. यावेळेस आपल्यासोबत भावेशचे वडील आहेत. त्यांची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आता आपण ती घेऊया. रविवारचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी तर मला गहू काढण्यासाठी जायचं होतं. त्या एक दिवशी अगोदर असं मी निंबटेचे शेत ज्यावेळेस केलं होतं तिथं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बाजूच्या शेत जळालं होतं. पण आम्ही त्यापुढे गव्हाच्या मशीनचा शोध घेत होतो. ते मशीन आम्हाला मिळत नव्हतं. ते कसं तरी मिळालं आणि आम्ही निंबटे नारायण शिवदास पाटील आणि भास्कर शिवाजी पाटील आम्ही दोघं ते गहू काढण्यासाठी गेलो. मुलगा घरीच होता. पण ते आणि त्याच्याही पापड लाटण्यासाठी शिवाजी दगडू पाटील, रत्नाबाई त्यांची मिसेस त्यांच्या घरी पापड लाटण्यासाठी गेली होती. भावेश तिथं विचारायला लागला की मी बैल धुण्यासाठी जातो बा, राजेंद्र युवराज पाटील यांचं बैल धुण्यासाठी जातो. त्याचे मुलगा आहे यश राजेंद्र पाटील, हा पण येतोय. चोपडाचा मुलगा आहे दर्शन पाटील. परत एक कौतिक होता, सुरतचा मुलगा होता एक. आणि परत 4 मुलं होतं. पण ते आम्हाला माहीत नाही. मी ज्यावेळेस आम्ही 4:45-5ला ज्यावेळेस घरी येतो, त्यावेळेस गावातले लोक गावात एंट्री करतानाच सुरुवातीला मला आरोडी मारली. इकडे चहाच्या हॉटेलसमोर बापू म्हणून हॉटेल आहे त्या भावाची. तिथं मला लोक आरोड्यामध्ये की थांब भास्कर. पण मी थांबत होतो. मला माहीत नसतं, मला काही माहिती नव्हतं. अगोदर पुढे गेलात असताना एक कॉर्नरी भगवानदा मंदिराच्या जवळ एक वसंत म्हणून एक तो भाऊ भेटला मला. त्याने सांगितलं, मी त्याला विचारलं का वसंत भाऊ मला हे लोक का आरोड्या मारतायत. तर वसंत भाऊने सांगितलं की तुम्हाला माहित नाही का तुमचं भावेश काय 4 मुलं, चोपड्याचं एक सुरतचा, हे 4ही पाण्यात बुडाले होते. तर खरंच म्हणजे कौतुक करण्याचा प्रकारे उमेश रवींद्र पाटील उर्फा ओम, तर हा 8वीचा मुलगा. राम माझ्यात राम सर्वाभोवती राम रे, जगात करी तू प्रेमच कुणी वेगळा आहे. खरं म्हणजे मला एक थोडंसं विशेष वाटतंय की आज विकास सोसायटीमध्ये त्याचं इथं स्वागत केलं गेलं. त्याचं हे की म्हणजे एक सर्वांना एक मुलगा होता आणि त्या काळाचा जे कसा काय आला आणि ते आम्हाला माहित नव्हतं की असा असताना. आणि तिघांपेक्षा भावेश हा ते पाण्यामध्ये खोल गेला होता. आणि त्यावेळेस मी पण एक मोलमजुरी करणारा व्यक्ती आहे. मी एक निर्माणाचा प्रयत्न करतो आणि लोकही पण सांगतील की मी कुणाचा एक म्हणजे असं असतं. दादा नेहमी सांगतात, परमपूजनीय दादा पंढरीनाथ शास्त्री आठवले की ज्यावेळेस तुमच्यावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस देवरूपाने कोणीतरी तुमच्या मदतीला धाव घेतं आणि ते येतो. म्हणून सांगतात की दादा सांगतात की ज्याने आपला जीव वाचवला त्याच्यावर 2 अश्रू तरी त्यांचा ढाळा. आणि मला असं वाटतं
की मी ज्यावेळेस उमेशचं स्वागत केलं गेलं मी त्यावेळी उमेशच्या पाया पडला. लोक सांगत की तो मोठा, तो लहान आहे आणि तू त्याचा पाया का पडतोय. पण खरं म्हणजे लहान असो का लहान तोंडी मोठा घास, उमेशने खरंच मोठा काढला. त्याचा जीवाची न पर्वा करताना उमेश हा पाण्यात बुडाला आणि तिघ चौघांचे भूत. आणि सांगण्याचा अर्थात म्हणजे असं की भावेश हा की शुद्धीवर नव्हता काढला आणि त्याने कोणत्या संकटातून काढलं ते त्यालाच माहिती. आणि त्या परिस्थितीत तो कसा होता आणि कसाने घरी कोणालाच माहित नाही. ज्यावेळेस 4:30 पावणे 5ची घटना झाली त्यावेळेस आम्हाला माहित पडलं. उमेशला म्हणजे कायमस्वरूपी मी त्याचं विसरणार नाही त्याला. कारण की त्याने असं म्हणतात की श्रेष्ठ रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, पण श्रेष्ठ दानापेक्षा जीवदान महत्वाचं आहे. जीवदान दिलं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. जीव किती कोणी त्यावेळेस आपला जीवाची पर्वा न करताना तो कुदला तर त्याचं कौतुक जेवढं करेल तेवढं अपुरच आहे. तर खरंच हा उमेश पुढे जाऊन त्याने काहीतरी चांगलं जे शिक्षणाची प्रगती करावी व त्यांच्या आईवडिलांच्या गरीब परिस्थितीतून तो निघत आहे. आणि त्यांचं खरंच पुढे त्याचं जे स्वप्न असेल ते भगवान कृपातून साकार हो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द ठीक आहे. ये उमेश. जवळ ये समोर. आता आपल्याशी जे बोलले ते भावेशचे वडील होते. भावेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि या एकुलता एक मुलाला या उमेशने त्या दिवशी वाचवलं. इतरही मुलं त्यांच्या आई वडिलांना असेच एकुलते एक होते. त्यामुळं या उमेशने त्या दिवशी गणपूर गावातील 4 घरातील 4 महत्त्वाचे जीव वाचवले. असे आई वडील ज्यांचा एकुलता एक मुलगा आणि त्यांची मोठी आशा असलेले हे मुलं, या मुलांना वाचवण्याचं काम या उमेशने केलं आहे. सध्या तो लहान आहे, त्याला कळत नाही आहे त्याने किती महत्त्वाचं काम केलं आहे आणि या 4 आई वडिलांसाठी, या 4 घरांसाठी त्याचं काम किती महत्त्वाचं आहे हे सध्या त्याला त्याच्या आजच्या कमी वयामुळं कळत नाही आहे. सध्या तो 14 वर्षाचाच आहे. त्यांनी काय काम केलं आहे, किती मोठी कामगिरी केली आहे आणि त्याचं हे शौर्य किती मोठं आहे याची सध्या त्याला एवढी जाणीव नाही. कारण की त्याला कारण आहे त्याचं लहान असलेलं वय. परंतु त्याला आता त्याच्या या कार्याची समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याशिवाय जळगावच्या जैन इरिगेशन यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्या सामाजिक संस्था आणि संघटना सध्या त्याच्या कार्याचा गौरव करताय आणि त्याला काही ना काही मदत घोषित सुद्धा करताय.